गुड आफ्टरनून एवरीवन. माझं नाव ज्योती सोनवणे. तर आज आपण प्राकृतिक भूगोल हा विषय आपण पाहणार आहे. तर मुलांनो, आपण कशावर राहतोय? पृथ्वीवर, बरोबर आहे. तर पृथ्वी कशी असते? गोल असते. पृथ्वी गोल असते, बरोबर. पण आपण कधी पृथ्वीची रचना बघितली आहे का? कशी आहे ती पृथ्वीची रचना? ती वरून आपल्याला कशी दिसते? फक्त गोल दिसते, बरोबर. तर पृथ्वीची म्हणजे प्रत्यक्ष रूपात रचना कशी आहे? वेगळी आहे. त्यामध्ये आपण पाहू म्हणजे पृथ्वीत काय आहे? सौरमालेतील एक अद्भुत ग्रह आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे? ती बाहेरून ती पृथ्वी गोल दिसते. मी तुम्हाला चित्र दाखवते बघा. तुम्हाला कशी दिसते? पृथ्वी गोल दिसते, परंतु याच्यामध्ये काय आहे? काही अंतर्भाग आहे. आणि म्हणजेच पृथ्वीचा कवच, त्यानंतर काय आहे? आपण सौरमाला, असे वेगवेगळे त्यामध्ये काय आहेत? गाभा आहेत. म्हणजेच ती कशी बाहेरून खूप, आता बघितली ना तुम्ही, बाहेरून खूप सुंदर आणि गोल अशी दिसते, परंतु तिची साधी आकृती काय आहे? विविध स्तरांमध्ये विभागलेली आहे. तर मी तुम्हाला त्यासाठी म्हणजे पृथ्वीची स्थिरता, तापमान आणि दाब आणि हालचाल यावर कसा प्रभाव पडतो हे तुम्हाला मी एका उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करून सांगते. तर आपण पुढे उदाहरण बघू. हे काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय? दूध. आणि ते कशात आहे? एक काचेचा ग्लास, बरोबर. तर तुम्ही म्हणजे दूध दिसतंय, पण तुम्ही निरीक्षण करताय का? जरा थोडं बारकाईने निरीक्षण करा बरं. तुम्हाला काय दिसतंय त्याच्यामध्ये? साडी, बरोबर. बरं, ही काय आहे? दुधाचा ग्लास. तर त्यामध्ये काय आहे? 3 थर दिलेत, बरोबर. जाड घटक, दूध आणि साई. तुम्ही घरी जाऊन फक्त एकदा ऑब्झर्वेशन करायचं की आपल्या गॅसवर किंवा शिगडीवर एक पातेलं ठेवायचं आणि त्या पातेल्यावर दूध ठेवलं. म्हणजे तुम्ही उकळायला ठेवल्यापूर्वी ते दूध कसं असतं? थंड असतं, बरोबर. मग ते दूध उकळल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं घरी जाऊन की दूध कसं, म्हणजे त्याचा लेयर कसा तयार झालेला आहे. ज्यावेळेस आपण दूध थंड होते आणि तापवल्यानंतर त्याचा लेयर कसा होतो हे म्हणजे तुम्हाला इथं मी दाखवलं नाही, परंतु हे याच्या माध्यमातून सांगायचं आहे. म्हणजे तसंच की वरती काय आलेली असते? साई आलेली असते आणि खाली खालचा थर कसा असतो? थंड आणि पातळ थर असतो आणि मध्ये काय असतं? त्याच्या दूध असतं. म्हणजेच अशाच प्रमाणे पृथ्वीचीही आपल्या रचना झालेली आहे. म्हणजेच पृथ्वी कशी असते? वरून थंड असते आणि आतून कशी असते? आतून गरम असते. ही बघा, ही आपली पृथ्वी आहे. म्हणजे पृथ्वीवर कशी तुम्हाला थंड असते आणि जर तुम्ही साईच्या आतला थर बघितला तर तो कसा असतो? गरम असतो, बरोबर. तसंच आपल्या पृथ्वीची ही रचना आहे. म्हणजे पृथ्वीवर कशी आहे? थंड आहे, परंतु तिची आतील रचना कशी आहे? गरम. ही पृथ्वीची रचना कशी आहे ह्या उदाहरणातून तुम्हाला समजलं का मुलांनो? समजलं बरं, ठीक आहे. पुढे आपण पाहू पृथ्वीचे थर. तर पृथ्वीचे प्रमुख 3 थर आहेत. त्याच्यामध्ये पहिला थर कोणता आहे? तर पहिला सर्वात महत्त्वाचा थर कोणता आहे? भूकवच. दुसरा आहे प्रावरण म्हणजे मधला थर आणि तिसरा आहे गाभा, सर्वात आतला थर. मी आत्ताच तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, बरोबर. मी तुम्हाला आत्ताच एक उदाहरण सांगितलं की, आणि ते तुम्ही प्रयोग घरी जाऊन करायचं बरं का आणि मला उद्या सांगायचा. तर गाभा म्हणजे भूकवच म्हणजे साईचा थर आणि प्रावरण म्हणजे मधला थर आणि गाभा म्हणजे सर्वात जड खालचा थर. हे 3 म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात त्याचं विश्लेषण सांगितलं आहे. आपण आता सविस्तर बघू. दिसतंय का तुम्हाला इथे? भूकवच, बरोबर आहे. तर भूकवच म्हणजे काय रे? तर भूकवच म्हणजेच आपण ह्या कवचात
म्हणजे पृथ्वीचा एक प्रमुख हा पहिला कवच आहे. त्यामध्ये आपण कोण राहतो माहिती का? सजीव सृष्टी म्हणजेच प्राणी, वनस्पती, मानव ही ह्या कवचावर राहतात, म्हणजेच भूकवच. बरोबर आहे. तर पृथ्वीच्या बाहेरील आणि पातळ थर आहे जिथे आपण राहतो, म्हणजे आपण पृथ्वीच्या कुठल्या थरावर राहतो? भूकवच या थरावर राहतो. म्हणजे तो थर कसा आहे? पातळ थर आहे. इथे तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये कोणते दोन भाग पडतात भूकवचामध्ये. एक आहे खंडनीय कवच आणि खंडनीय कवचाचे दोन सीआर आणि सिलिकॉन प्लस ॲल्युमिनियम खंडापासून बनलेलं आहे. म्हणजे हे कवच काय आहे? सिलिकॉन प्लस ॲल्युमिनियम या कवचापासून बनलेले आहे. तसेच महासागरीय कवच म्हणजे सायमा सिलिकॉन प्लस मॅग्नेशियम खंडापासून बनलेलं आहे. तुम्हाला समजतंय ना? ठीक आहे. त्यानंतर ना भूकवच म्हणजे काय? सर्वात खडकांनी तयार झालेला आणि असतो. त्यानंतर भूकवच म्हणजे भूकवचाची जाडी ही सर्वत्र कशी असते? सारखी नसते. तर त्याच्यामध्ये काय आहे ती? भूखंडाखाली 40 किलोमीटर म्हणजे 40 किलोमीटर आणि सागर तळाखाली किती आहे ती? 8 किलोमीटर. इथं मी तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलं आहे बघा. त्यानंतर ना भूकवचाची सरासरी जाडी ही किती असते? 30 किलोमीटर आहे आणि भूकवचाचे दोन भाग केले जातात. भूकवचाचे अजून दोन भाग आहेत ते आपण पुढील स्लाइड मध्ये बघू. त्यातला पहिला आहे सीआर सिलिका. म्हणजे काय रे? तर सीआर व सिलिका व ॲल्युमिनियम या पदार्थाच्या आधिक्यामुळे या थराला सीआर म्हणतात. त्यानंतर ही मूलद्रव्य वजनाने हलकी असतात. बघा बरं काही या मुलांना, म्हणून वरच्या भागात आढळतात. याची सरासरी जाडी किती होते? 29 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे भूकवचाचे दोन भाग असून आहेत त्यामध्ये सीआर सिलिका ॲल्युमिनियम हे पदार्थाच्या आधिक्यामुळे सीआर म्हणतात. त्यानंतर पुढचा भाग आहे पुढचा ब भाग आहे सीआर सीमा. सीआर खाली असलेल्या थरास सीमा म्हणतात. म्हणजे आपण पहिला बघितला त्याच्या खाली असलेल्या थरास काय म्हणतात? सीआर सीमा. सीआर खाली असलेल्या थरास काय म्हणतात? सीमा म्हणतात. आकृतीमध्ये दिसतंय बघा सिलिका व मॅग्नेशियम. तुम्हाला दिसते का सर्वांना आकृती? सिलिका व मॅग्नेशियम या घटकांच्या प्रभावामुळे याला काय म्हणतात? सीमा असे नाव पडले आहे. कोणत्या घटकामुळे? तर सिलिका व मॅग्नेशियम या दोन घटकांमुळे काय पडलेले आहे? सीमा असे नाव पडलेले आहे. त्यानंतर याची जाडी किती आहे? 13 किलोमीटर आणि सागर तळाखाली किती आहे? तर 3 ते 5 किलोमीटर एवढी आहे. कारण हा सर्वात भूकवचामधील सर्वात खालचा थर आहे, त्याच्यामुळे त्याची सागर तळाखाली किती? 3.5 किलोमीटर. त्यानंतर दुसरा म्हणजे पृथ्वीच्या रचनेचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कोणता आहे? प्रावरण. आकृती बघा इथे तुम्हाला दिसते ना सर्वांना? त्यानंतर काय आहे मित्रांनो? प्रावरण म्हणजे काय? तर प्रावरण म्हणजे भूकवचाखाली थरास प्रावरण असे म्हणतात. भूकवच असतो त्याच्या खालच्या थरास काय म्हटले जाते? प्रावरण. म्हणजे मी तुम्हाला मगाशी दुधाचं उदाहरण दिलं होतं, आठवतंय का सर्वांना? दुधाचं उदाहरण दिलं होतं. जो पहिला जाड थर होता आणि तो म्हणजे कशाचा होता? साईचा. आणि दुसरा थर म्हणजे कसला होता? पातळ थर. तर तो म्हणजे प्रावरण. प्रावरण म्हणजे काय? तर भूकवचाखालील थरास प्रावरण असे म्हटले जाते. तर याची जाडी किती आहे बघा? सुमारे 2870 किलोमीटर एवढी आहे. त्यानंतर प्रावरण हे लोह आणि मॅग्नेशियम यांच्या संयोगाने तयार झालेलं आहे. कशाने तयार झालेले आहे? लोह आणि मॅग्नेशियम. त्यानंतर प्रावरण हे काय करते? तर लाव्हारसाची निर्मिती करते. समजतंय का तुम्हाला? प्रावरण हे काय करते? तर लाव्हारसाची निर्मिती करते. बघा आकृतीचं ऑब्झर्वेशन करा.
त्यानंतर पुढचा आहे तिसरा आणि महत्त्वाचा घटक गाभा. म्हणजे एकदम महत्त्वाचा पृथ्वीमधला महत्त्वाचा घटक काय आहे? गाभा. गाभा म्हणजे काय? तर गाभा म्हणजे हा प्रावरणाच्या खाली पृथ्वीच्या केंद्रभागी आहे. बरोबर? त्यानंतर त्याची जाडी बघा किती सांगितली तर बघा लक्ष द्या सगळ्यांनी 3471 किलोमीटर एवढी त्याची जाडी आहे. त्यानंतर पृथ्वीचा गाभा निकेल आणि लोह या घटक द्रव्यांनी बनलेला आहे. कशांनी बनलेला आहे? निकेल आणि लोह या घटक द्रव्यांनी बनलेला आहे. त्यानंतर गाभाचे बाह्य भाग व अंतर्भाग असे काय आहेत? दोन भाग पडतात. बघा इथे दिसतंय तुम्हाला गाभा म्हणजे हे काय आहे? पृथ्वी आहे. त्यानंतर हे काय आहे? प्रावरण म्हणजे मधला थर आहे. आणि त्याच्या आतील थर जो दिसतोय ना तुम्हाला तो काय आहे? गाभा. दिसतंय का तुम्हाला आकृतीत सगळ्यांना? नीट निरीक्षण करा. त्यानंतर त्याचा पुढचा आहे बघा ह्या आकृतीमध्ये तुम्हाला सांगितलं आपण जे आता मुख्य 3 घटक बघितलेले आहेत पृथ्वीचे. या आकृतीमध्ये काय आहे? तर हा घटक आहे पृथ्वी. त्याच्या आतील काय आहे? प्रावरण. त्यानंतर तो काय आहे? हा घटक जो तो आहे गाभा म्हणजे अंतर गाभा. आकृतीकडे नीट लक्ष द्या आणि ऑब्झर्वेशन करा. दिसतंय ना तुम्हाला? बरं ठीक आहे. आपण या आकृतीकडे बघा बरं सगळ्यांनी. सगळे बघताय ना? आकृतीचं निरीक्षण करा. काय दिसतंय तुम्हाला याच्यात? काय समजतंय? काय दिसतंय याच्यामध्ये? काय दिसतंय? बॉल दिसतोय, माणूस हाताने असा करतोय, हे दिसतंय ना? मग तुम्ही काय सांगू शकाल? पण सांगू शकता का याच्यावरून काय तुम्हाला कळलंय ते? हा ऍक्टिव्हिटी करते. अजून कोण सांगते? बरं ठीक आहे मी सांगते. तर ही जी आकृती आहे ती काय आहे? पृथ्वीचा अंतर्गत किंवा पृथ्वीची रचना ती कशी केली जाते हे आपल्याला आकृतीवरून कळते. हे तुम्हाला बॉल्स किंवा हे बाजारातून भेटते त्यावेळेस तुम्ही त्याचा प्रयोग करू शकता आणि याचा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. तर पहिला आहे तिसरा टप्पा काय सांगतोय म्हणजेच वरचा 1 2 3 हा टप्पा तुम्हाला काय सांगतोय तर त्याच्यामध्ये काय आहे? कलर कुठले आहेत? पिवळा आहे, त्यानंतर निळा आहे आणि लाल गोळा दिसतोय का? लाल गोळा. ते काय करतात तर त्याचा पृथ्वीचा तो काय आहे? अंतर्भाग आहे. म्हणजे त्यांनी काय केलेला आहे तर तो लाल मातीचा थर आणि त्यावर बाह्य गाभा हा तयार केलेला आहे. त्यानंतर चौथा आणि सातवा टप्पा बघा इकडे सगळ्यांनी आकृतीकडे. चौथा आणि किंवा सातवा टप्पा त्यामध्ये कुठला थर आहे? निळा थर. हा निळा थर कसा आहे? मातीचा जाड थर आहे. दिसतोय तुम्हाला इथं? निळा थर कसा आहे? मातीचा जाड आहे. आणि ते काय आहे? जाड थर म्हणजे कुठला थर? यात तुम्हाला सांगितलं का नाही? पण जाड थर सांगा बरं मुलांनो. प्रावरण. गुड. तर जाड थर म्हणजे कुठला? तर प्रावरण म्हणजे तुम्हाला या आकृतीमध्ये दिसतोय चौथा आणि सातवा टप्पा इथे. त्यानंतर 8 आणि 11 म्हणजे या साईडला बघा काय दिसतंय? त्यात तपकिरी पिवळा म्हणजे शेवटी सर्वात पातळ थर. कोणता होता सर्वात पातळ थर? गाभा. बरोबर? सर्वात पातळ थर गाभा. म्हणजे आणि 8 ते 11 यामध्ये काय दिसतंय? सर्वात पातळ थर म्हणजे गाभा आणि 12 ते 14 म्हणजे तो काय करायचा? गोळा कापायचा. जसे की मी तुम्हाला आता ही आकृती दाखवली होती तसं. म्हणजे हा तुम्ही ऍक्टिव्हिटी करायची. म्हणजे तुम्हाला पृथ्वीची रचना कशी झाली आहे हे समजेल. बरं त्या आपण कसे पाहिले? पृथ्वीचे रचनेचे पाहिले. त्या घनतेवर आधारित ही पृथ्वीची काय होत स्तरांची निर्मिती होते. त्याच्यामध्ये काय आहे? घनतेवर आधारित म्हणजे कशी होते तर ती म्हणजे जेव्हा पृथ्वी सुरुवातीच्या इकडे बघा लक्ष द्या सगळ्यांनी तयार झाली तेव्हा ती अत्यंत उष्ण आणि वितळलेल्या अवस्थेत होती. आणि गुरुत्वाकर्षणामुळे काय झालं त्याचं पदार्थ त्यांच्या घनतेनुसार विलगीकरण म्हणजे काय तर वेगळे होणे. बरोबर? ठीक आहे. मी तुम्हाला आता
काय सांगितले, प्रकार सांगितले, पृथ्वी कशी तयार होते त्याचे उदाहरण दिले आणि तुम्हाला काय ऑब्झर्वेशन करायला सांगितले बरं. घरी जाऊन काय करायचंय तुम्ही, दुधाचं ऑब्झर्वेशन करायचं. मग सगळ्यांनी करून मला उद्या सांगणार का? ठीक आहे. आणि मग मी तुम्हाला